हॅलो स्टुडंट, नमस्कार. मी सीए के सर फ्रॉम के कॉमर्स अकॅडमी नाशिक. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पोस्टमॉर्टम करणार आहोत. सर, आपण कॉमर्स वाले कोणाचं मर्डर झालं, कोणाची बॉडी, कोणाचं पोस्टमॉर्टम करतात राव, आपला पॅटर्नच वेगळा आहे. ज्या स्टुडंटला आजपर्यंत माहित नाही त्यांना आता जस्ट माहिती पडेल हळूहळू काय काय प्रकार आहे आपल्याकडे. महाभारत काय, संजीवनी बुटी बॅच काय, रामबाण काय, एक्झामच्या आदल्या दिवशीचं प्रेडिक्शन काय, एक्झाम झाल्यानंतरचं पोस्टमॉर्टम काय. तर सध्या आता आपण सिडकोच्या एक्झाम बद्दल बोलूया. सिडकोसाठी लेखालिपिकची जी एक्झाम झाली मुलांना 10 जून 2025 रोजी एक्झाम झाली. आज आहे 11 जून 2025 आणि आपण ह्या एक्झामचं पोस्टमॉर्टम करतोय. कसा होता पेपर त्याच्याबद्दल आता डिटेलमध्ये जाणून घेऊया. स्टुडंट्स, सिडकोचा जो पेपर झाला लेखालिपिकचा, तो पेपर एकूण एक्झामची होती ती एकूण 200 मार्काची होती. तर बघू शकता तुम्ही परीक्षा. मराठीचे 50 प्रश्न होते 25 मार्कासाठी, इंग्रजीचे 50 प्रश्न होते 25 मार्कासाठी, आकलन क्षमता म्हणजे रिझनिंगचे जे क्वेश्चन होते स्टुडंट्स ते 50 क्वेश्चन होते 50 मार्क्ससाठी, म्हणजे 1 मार्कासाठी एक क्वेश्चन. आणि व्यावसायिक ज्ञान म्हणजे प्रोफेशनल नॉलेज म्हणजे अकाउंटन्सी सब्जेक्ट जो होता त्याच्यात 50 क्वेश्चन होते. 50 × 2 म्हणजे 100 मार्कासाठी. तर सांगायचा अर्थ असा की रिस्पेक्टिव्हली मराठीचे क्वेश्चन हाफ मार्क्स, इंग्रजीचे क्वेश्चन हाफ मार्क्स, रिझनिंगचा क्वेश्चन 1 मार्क आणि अकाउंटचे क्वेश्चन 2 मार्कासाठी होते प्रत्येकी. ठीक आहे. आता बघा मुलांना, क्वेश्चन पेपर एक तर मोस्ट ऑफ द केसमध्ये काय होतो, एक तर लेंदी दिला जातो, नाहीतर डिफिकल्ट दिला जातो. डिफिकल्टी लेवल असेल तर क्वेश्चन शॉर्ट असतात आणि लेंदी असेल तर क्वेश्चन इझी असतात. लेंदी इन द सेन्स काय, टाइम कन्झ्युमिंग. ठीक आहे. आता मराठी आणि इंग्रजीच्या बाबतीत सांगायचं झालं मुलांना, बिकॉज ते माझे एक्सपर्टीज नाही म्हणून मी त्याच्याबद्दल खूप जास्त नाही बोलणार. पण जेवढं इनपुट आले स्टुडंट्सकडनं त्याच्यानुसार मराठी, आता तुम्ही जर जे आता मी मल्टिपल स्टुडंट्सकडनं ओव्हरव्ह्यू घेतला, त्याच्यापैकी काही विद्यार्थी असे होते जे सीए बॅकग्राऊंडचे बिलॉंग करणारे होते, म्हणजे ज्यांनी जास्त स्पर्धा परीक्षांचा वगैरे कॉन्टॅक्ट नाहीये, पण बिकॉज त्याच्यात अकाउंट सब्जेक्ट आहे म्हणून त्यांनी ही परीक्षा दिली. तर त्यांच्या बाबतीत असं झालं की त्यांना मराठी इझी तर गेला, म्हणजे त्यांचं जास्त मराठीचं प्रिपरेशन नव्हतं, तरी सुद्धा त्यांना मराठी कंपॅरेटिव्हली इझी गेला. पण त्यांचं म्हणणं एकच आलं की सर मराठी लेंदी खूप होता. ओके. म्हणजे त्याला सॉल्व्ह करायला तेवढा वेळ द्यावा लागत होता. अवघड होता असं काही नाही. विदाऊट प्रिपरेशन किंवा विदाऊट जास्त डिटेल स्टडी न करता सुद्धा ज्या सीए वाले स्टुडंट आहेत त्यांना पण ते सॉल्व्ह करता येत होतं. दॅट इज गुड थिंग. पण विषय एकच होता की त्याला वेळ जास्त लागला. ठीक आहे. म्हणजे डेफिनेटली एमपीएससी वगैरे जे बॅकग्राऊंड बिलॉंग करतात त्यांच्यासाठी मराठी म्हणजे एकदमच लॉटरी होती, काही विषयच नाही. आणि खरं सांगायचं तर अर्धा मार्काचा क्वेश्चन म्हटल्यावर लॉटरीच असली पण पाहिजे, जास्त डिफिकल्ट क्वेश्चन नकोच. इंग्रजीचा पेपर हा थोडा कंपॅरेटिव्हली लेंदी वाटला. लेंदी वाटायचं कारण काय आहे ते पण मला जे स्टुडंट्स कडे इनपुट आले ते पण तुमच्यापर्यंत पोहोचवतो मुलांना. मुलांना त्याच्यात पॅसेज जे होते, पॅसेजची साईज थोडी मोठी होती. मोठे मोठे पॅसेज दिलेले होते, क्वेश्चन ज्याच्यावर विचारले ते पॅसेज मोठे मोठे होते. दुसरी गोष्ट, त्याच्यामध्ये मल्टिपल सेंटेन्सेस सुद्धा दिले होते. जसं आता मल्टिपल सेंटेन्स 4-5 सेंटेन्स दिले, त्याची सिक्वेन्स सेट करा. स्टोरी फॉर्म मध्ये असतं ना. आता फॉर एक्झाम्पल, माझं स्कूलिंग झालं, त्याच्यानंतर मी कॉलेज कम्प्लीट झालं, मग मी लग्न केलं आणि मग मला मुलं झाले. सो दॅट इज करेक्ट सिक्वेन्स, राईट. हे 4 सेंटेन्सेस. आता समजा उलट फुलट सिक्वेन्स मध्ये तर आपल्याला सिक्वेन्स सेट करायचे. जे सिक्वेन्सिंग वाले क्वेश्चन आहे की समजा तुम्हाला सेंटेन्स दिलेले मल्टिपल सेंटेन्सेस, आणि सेंटेन्स एक तर सेंटेन्स करेक्शन वाले क्वेश्चन आणि सेंटेन्सचे सिक्वेन्स करेक्शन वाले क्वेश्चन, असे काही क्वेश्चन लेंदी वाटले, असे काही मुलांचं मत आहे. आणि मेजॉरिटी स्टुडंटचं म्हणणं होतं की सर मराठी इंग्लिश एकदमच भारी होतं, काहीच विषय नाही, एकदम इझी होता, म्हणजे त्याच्यात काही विशेष नव्हतंच. पण फ्यू स्टुडंट्स आहेत की इझी होता पण लेंदी होता. हे काही स्टुडंटचं म्हणणं आहे. मुलांना, तुमचं मत याच्याशी सहमत असेल जरुरी नाही. व्यक्ती तितक्या प्रकृती, आणि त्यातल्या त्यात मी तर मल्टिपल व्यक्तींचं ओपिनियन घेतलं तर थोडंफार व्हॅरी करेलच. ठीक आहे. पण 99% मला असं वाटतं की ते राईट राहील तुमच्या बाबतीत सुद्धा. आकलन क्षमता म्हणजे रिझनिंग. रिझनिंग मध्ये मुलांना पझलचे वगैरे क्वेश्चन जास्त आले होते. रिझनिंगची डिफिकल्टी लेवल जी वाटली ती बँकिंगच्या स्टुडंटसाठी डेफिनेटली इझी होती. पण जे नॉन बँकिंगचे स्टुडंट आहे, म्हणजे रिझनिंग वगैरे ज्यांचं जास्त टच नाहीये, त्यांच्यासाठी ही थोडीशी मॉडरेट लेवलचं होतं असं म्हणायला हरकत नाही. ठीक आहे. थोडं मॉडरेट लेवल म्हणजे काय म्हणता येईल, काठिण्य पातळी इझी पण नाही, डिफिकल्ट नाही, तर थोडी मॉडरेट लेवल होती. म्हणजे जसं म्हणतो की हाफ मार्क्सचा क्वेश्चन इझी असावा, त्याप्रमाणे खरंच इझी होता. आणि 1 मार्काचा क्वेश्चन म्हणजे त्यापेक्षा डबल वेटेज आहे तर तो थोडा तरी डिफिकल्ट असावा, तर ऍक्च्युली तो थोडा मॉडरेट होता. इझी पेक्षा थोडा मॉडरेट होता. त्याच्यात पण तेच होतं की टायमिंग गेम. मुलांना रिझनिंग मध्ये मी तर म्हणतो हा लाईफ टाईम टायमिंग गेमच आहे, म्हणजे या पेपरचा म्हणा किंवा दुसऱ्या पेपरचा म्हणा. हे कमेंट मोस्ट ऑफ द केस मध्ये कॉमन येईलच की रिझनिंग मध्ये तुमचा टाइम गेमच खूप मोठा मॅटर करतो मुलांना. आणि जेवढं फास्ट तुम्ही करू शकाल दॅट इज युअर स्किल, तर तुम्हाला डेफिनेटली टाइम कम्प्लीट पेपर तुमचा कम्प्लीट होऊ शकतो प्रॉपरली विदिन टाइम. त्याच्यामुळे रिझनिंग वगैरे मध्ये तुमचा पास झालंच पाहिजे. ठीक आहे.
तर हे फक्त सिडकोच्या विद्यार्थ्यांनीच हे लेक्चर बघावं का? तर स्टुडंट्स, लेट मी क्लिअर यू, जर तुम्ही महाट्रान्सकोच्या एक्झामचं जरी प्रिपरेशन करत असाल तर तुम्हाला याच्यातून भरपूर इनपुट भेटणार आहेत कामाचे, जे तुम्हाला खूप जास्त कामात येणार आहे, खूप जास्त कामात येणार आहे. ठीक आहे. तर त्याच्यामुळे हे सेशन फक्त सिडकोच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने न बघता प्रत्येक महाट्रान्सको किंवा प्रत्येक स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी देणारे विद्यार्थी, हा अकाउंट्स रिलेटेड, बाकी मी असं नाही म्हणत की प्रत्येक स्पर्धा परीक्षा देणार आहे, पण हा अकाउंट्स रिलेटेड जर तुम्ही स्पर्धा परीक्षा देत असाल ज्याच्यामध्ये प्रोफेशनल नॉलेज म्हणून अकाउंट्स आहे तुमच्या सब्जेक्टमध्ये, तर तुम्ही हे बघावं. ठीक आहे. तर स्टुडंट्स, जसं मी सांगितलं आधी पण क्लिअर केलं की माझं याच्यात एक्सपर्टीज नाही आहे जास्त काही, त्याच्यामुळे जे कमेंट्स आलेत ओव्हरऑल ॲज इट इज त्याची समरी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. आता विषय आला व्यावसायिक ज्ञानचा, म्हणजेच प्रोफेशनल नॉलेजचा. आणि प्रोफेशनल नॉलेजमध्ये अकाउंटन्सी जे आहे त्याच्याबद्दल ओव्हरऑल काय कमेंट होते किंवा काय क्वेश्चन विचारलेले आहेत त्याच्याबद्दल आपण येऊया. सर्वात पहिला प्रश्न मुलांना, सर्वात महत्त्वाचा प्रश्न जो जास्तीत जास्त मुलांना पडलेला असतो, तर याच्यात सॉल्व्हिंगचे किती आले? कारण सॉल्व्हिंगचे जर जास्त आले तर पेपर ऑटोमॅटिक लेंदी बनतो, सॉल्व्हिंगला वेळ लागतो आणि थिअरेटिकल फटाफट फटाफट टिक करायची, राईट? मुलांना पॉइंट इज, न्यूमेरिकल वर क्वेश्चन एकही नव्हता. मार्क माय वर्ड्स, 50 क्वेश्चन होते तुम्हाला 2 मार्काप्रमाणे 100 मार्कासाठी, तरी सुद्धा न्यूमेरिकल पार्टवर एकही क्वेश्चन विचारलेला नव्हता. ठीक आहे. दिस इज फर्स्ट फॅक्ट. दुसरी गोष्ट, तर ते लॉ मध्ये खूप सारे सेक्शन वगैरे लर्न ठेवायची गरज असते. याच्यात सेक्शन वगैरे कलम कलम किंवा सेक्शन ज्याला म्हणतात खूप जास्त लर्न ठेवायची गरज असते. ते तशा टाईपचे क्वेश्चन आले होते का? पहिली गोष्ट, लेट मी क्लिअर यू, जो सिडको अकाउंट्स क्लासचा जो सिलेबस दिलेला होता लेखालिपिकचा, फायनान्शियल अकाउंटिंग, कॉस्ट अकाउंटिंग, डायरेक्ट टॅक्सेस, इनडायरेक्ट टॅक्सेस अँड फायनान्शियल मॅनेजमेंट, यालाच स्ट्रिक्ट क्वेश्चन आहेत. याच्या बाहेर क्वेश्चन नाहीये, लॉचा एकही क्वेश्चन नाहीये. एवढंच आहे की याच्या व्यतिरिक्त सुद्धा, म्हणजे जरी याच्यात एवढंच दिसत असेल, तर याच्या व्यतिरिक्त ऑडिटचा जो पार्ट आहे त्याच्यावर एक्झाम मध्ये क्वेश्चन होते. ओके. ऑडिटवर सुद्धा क्वेश्चन आलेले होते, जो याच्यात कव्हर्ड नाहीये. पण मग याच्यात लॉ दिलेला पण नाहीये, त्याच्यावर क्वेश्चन पण नव्हते. तर दिलेच नाही तर कसं येणार? ऑडिटचा आला ना, ऑडिटचे क्वेश्चन होते ना, दिलेले नसताना सुद्धा होते, म्हणून मी तुम्हाला क्लिअर केलं. लॉ लॉ म्हणजे ऑफकोर्स आपल्याला बिझनेस लॉ असतो मुलांना, जसे की कंपनीज ऍक्ट, कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट, इंडियन पार्टनरशिप ऍक्ट वगैरे वगैरे, पण त्याच्याशी रिलेटेड सुद्धा क्वेश्चन याच्यात विचारले गेलेले नव्हते. तर नेक्स्ट, बिकॉज लॉचे क्वेश्चन याच्यात आलेलेच नव्हते, त्याच्यामुळे बाय डिफॉल्ट सेक्शनचा विषय कमी झाला, म्हणजे सेक्शनवर एकही क्वेश्चन नव्हता. ठीक आहे. सेक्शन किंवा डेटवर जास्त क्वेश्चन नव्हते. आता सब्जेक्ट वाईज जाऊया आपण. सब्जेक्ट कोणते कोणते? फायनान्शियल अकाउंटिंग, कॉस्ट अकाउंटिंग, जस्ट नोट डाऊन करतो. फायनान्शियल अकाउंटिंग, मुलांना तुम्ही पण हे लिहून घेऊ शकता जर तुम्हाला गरजेचं वाटलं तर. कॉस्ट अकाउंटिंग, मी काय एकदम परफेक्ट फॉर्मॅट बिरमॅटमध्ये काही लिहून देत नाहीये, मी जस्ट, माझं काम आहे की शॉर्टमध्ये समरी देणं तुम्हाला. ठीक आहे. व्हिडिओ पण माझा विचार आहे की 10 मिनिटाच्या आत कंप्लीट झाला पाहिजे. अरे 8 मिनिटं झाले का? नाही होणार, एक 15 मिनिटाच्या आत सेशन कंप्लीट होईल, पण मग त्याच्यात खूप सारे इनपुट द्यायचा प्रयत्न करेल मी जास्त. ठीक आहे. स्टुडंट्स, फायनान्शियल अकाउंटिंग म्हणजे जे आपलं ज्याला अकाउंट्स म्हणतो आपण, नॉर्मल अकाउंट्स. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये बेसिक कन्सेप्ट मी तुम्हाला मेजॉरिटी केसमध्ये सांगतो की जर्नल, लेजर, ट्रायल बॅलन्स वगैरे वगैरे. पण ह्या बेसिक कन्सेप्टवर खूप जास्त क्वेश्चन नव्हते कंपॅरेटिव्हली, म्हणजे क्वेश्चन होते बेसिक नॉलेजवर. मुलांना लिटरली स्टुडंटचे जे ओपिनियन आहे त्यांचं असं म्हणणं आहे की सर, तुमच्या नोट्सच्या बाहेर एकही क्वेश्चन नव्हता, एकही क्वेश्चन. हे स्टुडंट्सचं ओपिनियन आहे. स्टुडंटचा नंबरही मी शेअर केला असता, पण तुम्ही वैतागून टाकाल त्याला, त्याच्यामुळे मी ते नाही शेअर करू शकतो. ज्या स्टुडंटचे हे ओपिनियन आहे ते, पण स्टुडंट्सने सांगितलं की सर, तुमच्या सेशन्सच्या बाहेर आणि कंटेंट नोट्सच्या बाहेर एकही क्वेश्चन नव्हता. दुसरी गोष्ट, म्हणजे आपले इव्हन एमसीक्यू जे झाले, एक दिवस आधी कुंभमेळ्याचे जे सेशन झाले, कुंभमेळा क्वेश्चन्स, तेही खूप जास्त कामात आले. सम एक पण विचारलेलं नव्हतं. बेसिक नॉलेजवर मोस्ट क्वेश्चन होते मुलांना. मेजॉरिटी क्वेश्चन्स हे बेसिक कन्सेप्च्युअल नॉलेजवर विचारलेले होते. त्यांचा फोकस फक्त कन्सेप्च्युअल क्लॅरिटीवर होता, कन्सेप्च्युअल क्वेश्चन्स आहे. आता एमसीक्यूची जी आपली सिरीज चालली मुलांना, महाट्रान्सकोची सिरीज चालली आहे ना, तुमच्या विजयाची तयारी, के सरांची जबाबदारी, आठवतंय? ती जी सिरीज चालली आपली युट्यूबवर, एमसीक्यू सिरीज, त्याच्यात मोस्ट ऑफ द स्टुडंट्सचं एकच म्हणणं आहे, सर तुम्ही क्वेश्चन थोडे डिफिकल्टी लेवल वाढवा, अजून थोडे डिफिकल्ट क्वेश्चन घ्या. आणि स्टुडंट्स, मी एकच ठिकाणी अटकलोय, कन्सेप्च्युअल क्लॅरिटीवर. मी इझीच क्वेश्चन घेतोय किंवा मॉडरेट क्वेश्चन घेतोय, पण मी अटकलोय कुठे? एकच गोष्टीवर, कन्सेप्च्युअल क्लॅरिटीवर. स्टुडंट मीच नाही, एक्झाम मध्ये सुद्धा त्याच्यावरच अटकले. त्यांना कन्सेप्च्युअल क्लॅरिटी पाहिजे. बेसिक लेवलचे बेसिक नॉलेजवर खूप जास्त क्वेश्चन विचारले. ठीक आहे. त्याच्यानंतर अकाउंट्समध्ये फायनान्शियल मॅनेजमेंट रिलेटेड
फायनान्शियल मॅनेजमेंट रिलेटेड तर क्वेश्चन आलेलेच होते. मी थोडं वरती खाली शफल होत राहील. ठीक आहे. फुल फॉर्म पण विचारलेले होते मुलांना काही काही एक्झाममध्ये, जसं की CRR म्हणजे कॅश रिझर्व रेशो वगैरे जो असतो, NPA नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स ज्याचे पैसे भेटत नाहीये, GAAP जनरली एक्सेप्टेड अकाउंटिंग प्रिन्सिपल्स. आता हा सुद्धा फायनान्शियल अकाउंटिंगचा बेसिक लेवलचा क्वेश्चन झाला. ओके, म्हणजे अशा प्रकारचे पण क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. आता डायरेक्ट टॅक्स बद्दलचं सांगायचं झालं, डायरेक्ट टॅक्स मध्ये स्टुडंटचे क्वेश्चन आले ना, त्याच्यात त्यांनी डायरेक्ट सेक्शन्स म्हणजे जसं टॅक्सचे सेक्शन नव्हते विचारलेले, पण जे डिडक्शनचे सेक्शन्स आहेत ना, सॉरी लॉ मध्ये सेक्शन, लॉचे सेक्शन नव्हते, पण डायरेक्ट टॅक्स मध्ये मुलांना जे डिडक्शन्स आहेत ना, डिडक्शनचे सेक्शन विचारलेले होते. फॉर एक्झाम्पल लाईफ इन्शुरन्स प्रीमियम ATC मध्ये येतं, डिडक्शन अंडर सेक्शन ATC. त्याच्यानंतर इंटरेस्ट ऑन एज्युकेशनल लोन, मुलांना ज्यांनी आपल्या नोट्स बघितल्या आहे त्याच्यात मी किंवा लेक्चर अटेंड केलंय त्यांना मी सांगितलेलं आहे, ई फॉर एज्युकेशन आणि ई फॉर सेक्शन पण ATE. ATEचं सेक्शन आहे ई फॉर एज्युकेशन लोन त्याच्या अंडर येतं. ठीक आहे. तर असे काही डिडक्शनचे क्वेश्चन विचारलेले होते, लाईफ इन्शुरन्सचा असेल, एज्युकेशन लोन रिलेटेड असेल. नेक्स्ट डायरेक्ट टॅक्स हे डायरेक्ट टॅक्स मध्ये अजून एक क्वेश्चन मुलांना, प्रॉपर्टीवर कोणता टॅक्स लागतो. खरं सांगायचं तर प्रॉपर्टीवर जो टॅक्स लागायचा दॅट इज वेल्थ टॅक्स, तो कधीच संपलाय, तो अबॉलिश झालाय, म्हणजे तो टॅक्स आता अस्तित्वात नाही. पण ठीक आहे तरी सुद्धा, कारण कसं मुलांना डायरेक्ट टॅक्स म्हटलं तर आजच्या रेटला फक्त इन्कम टॅक्सच आहे जे खरं व्हॅलिड आहे. वेल्थ टॅक्स ते आता संपलेलंच आहे जवळपास. पण तरी सुद्धा एखादा क्वेश्चन येऊन जातो त्याच्यावर, तर प्रॉपर्टीवर कोणता टॅक्स लागतो तर लक्षात ठेवा, वेल्थ टॅक्स, संपत्ती कर. ठीक आहे. नेक्स्ट इनडायरेक्ट टॅक्स बोलतो तो जीएसटी मध्ये मुलांना त्याच्यात पण सिंपलचा क्वेश्चन होता की समजा सेम स्टेट, म्हणजे समजा सेलर महाराष्ट्रातला आहे आणि बायर महाराष्ट्रातला आहे, दोघं पण सेम स्टेट मध्ये आहेत, तर अशा केसमध्ये कोणता जीएसटी लागू होऊ शकतो, तो ज्याच्यात SGST आणि IGST. ओके. SGST आणि IGST, सॉरी SGST आणि CGST, हे दोन टॅक्सेस लागतात जेव्हा सेम स्टेट मधला असतं आणि दोन स्टेट जेव्हा इन्व्हॉल्ड असतात, की महाराष्ट्रातला टॅक्स सेलर आहे आणि बाहेरचा आहे तो कर्नाटकाचा आहे, तर कोणता टॅक्स लागतो, IGST. आता तो क्वेश्चन हा नव्हता विचारला कोणता टॅक्स लागतो, क्वेश्चन काय विचारला त्यांनी IGST बद्दल. IGST टॅक्स कोण कलेक्ट करतो. ओके. IGST टॅक्स कोण कलेक्ट करतो, सेंट्रल गव्हर्नमेंटकडे टॅक्सचं कलेक्शन केलं जातं IGST. तर दोन स्टेट इन्व्हॉल्ड असतात. ठीक आहे. मुलांना फायनान्शियल मॅनेजमेंट बद्दल वर्किंग कॅपिटलचा पण क्वेश्चन विचारलेला होता. वर्किंग कॅपिटलचा फॉर्म्युला काय, वर्किंग कॅपिटल करंट ॲसेट मायनस करंट लायबिलिटी. ऑफकोर्स मी 4 ऑप्शन आता सांगणार नाहीये, एवढं पण वेळ नाही घ्यायचं की तुम्हाला 4 ऑप्शन सांगेल मी, पण जस्ट मुद्द्याचं काय काय आलं ते सांगतो तुम्हाला. जर्नल आणि मधून लेजर मध्ये जे ट्रान्सफर केलं जातं, आता बघा मी आता बोललो की सर जर्नल लेजरचे काही विशेष जास्त क्वेश्चन आलेले नव्हते, बरोबर. आता जर्नलच्या आले म्हणजे जर्नल एंट्री नव्हती विचारली, बरोबर. लेजर मध्ये काय डायरेक्ट कसं लिहितात डेबिटला क्रेडिटला ते नव्हतं विचारलं, पण जर्नल मधनं लेजर मध्ये ट्रान्सफर करतात त्याला काय म्हणतात, तर त्याला पोस्टिंग म्हणतात. याच्यावर क्वेश्चन आला. ठीक आहे. त्यातल्या त्यात फायनान्शियल मॅनेजमेंट टाईप मध्ये हा क्वेश्चन येऊ कव्हर होईल. फायनान्शियल मॅनेजमेंट मध्ये रेशोवाला क्वेश्चन विचारला होता मुलांना, रेशो अनालिसिसचा. जसं की त्याच्यात विचारलेलं होतं प्रॉफिटेबिलिटी रेशो बद्दल, शॉर्ट टर्म प्रॉफिटेबिलिटी रेशो कोणता. ठीक आहे. तो ग्रॉस प्रॉफिट रेशो, नेट प्रॉफिट रेशो वगैरे प्रॉफिटेबिलिटी रेशोज असतात. तर ते क्वेश्चन ऑप्शन्स काय त्याच्यावर आन्सर डिपेंड करतात. ठीक आहे ना. त्याच्यानंतर अकाउंटिंग मध्ये, फायनान्शियल अकाउंटिंग मध्ये AS रिलेटेड क्वेश्चन पण विचारला होता, अकाउंटिंग स्टँडर्ड रिलेटेड. ठीक आहे. लिझेस जो आहे कोणत्या AS मध्ये, तो AS19 मध्ये क्वेश्चन येतो मुलांना. त्याच्यानंतर डायरेक्ट टॅक्स मध्ये अजून क्वेश्चन होतं मुलांना रिलेटेड टू हेड्स ऑफ इन्कम, विच इज नॉट द हेड ऑफ इन्कम. सो लक्षात ठेवा मुलांना, इन्कम फ्रॉम सॅलरी, इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी, कॅपिटल गेन, प्रॉफिट अँड गेन्स फ्रॉम बिझनेस ऑर प्रोफेशन आणि अदर सोर्सेस. दीज आर द 5 हेड्स. हे 5 ऑलरेडी इन्कमचे हेड आहेत. विचारलेलं तर विच इज नॉट द हेड, ऑफकोर्स ऑप्शन मध्ये या 5 व्यतिरिक्त काहीतरी असेल. ठीक आहे ना. करंट रेशोचा फॉर्म्युला विचारला होता. बघा आता करंट रेशो हा क्वेश्चन असा आहे की त्याच्यावर न्यूमेरिकल पण म्हणतो आणि थेरोटिकल पण म्हणतो. आता त्यांना नव्हतं, त्यांचा मूडच नव्हता की नाही बा आपल्याला विचारायचं नाही न्यूमेरिकल, ठरवलेलंच होतं त्यांनी. मग शेवटी त्यांनी थेरोटिकली विचारलं करंट रेशोचा फॉर्म्युला काय. आणि ऑफकोर्स त्याचं विचारलेलं असतं आपल्याला इन टर्म्स ऑफ न्यूमेरिकल्स, तर करंट ऍसेट दिली असते, करंट लायबिलिटी दिली असते आणि आन्सर काढायचं असतं. ठीक आहे. तुमच्या डोक्यात काय आहे की प्रॅक्टिकल विचारत नाही म्हणजे आपल्याला करायची गरज नाही, रेशो सुद्धा विचारतात. फक्त रेशो विचारला थेरोटिकलच क्वेश्चन झाला एक प्रकारे, कळतंय. व्हॅल्यूज नव्हत्या म्हणून त्याला थेरोटिकल म्हटलं जातं, पण ते आहे तर शेवटी प्रॅक्टिकल नॉलेजशी रिलेटेडच. ठीक आहे. त्याच्यानंतर टॅक्सच्या पर्सेंटेजशी रिलेटेड लॉटरीचा क्वेश्चन विचारला होता मुलांना. लॉटरीवर किती टक्के टॅक्स लागतो, 30%.
किती रुपयाची लॉटरी असतो 30% फ्लॅट टॅक्स लागतो. ठीक आहे. तर कॉस्ट अकाउंटिंगचं काहीच नव्हतं का? होतं मुलांना. कॉस्ट अकाउंटिंग मध्ये प्राइम कॉस्ट मध्ये काय येत नाही हा एक क्वेश्चन विचारला होता. डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट लेबर, डायरेक्ट एक्सपेन्सेस या 3 गोष्टी येतात. तर त्यांनी मल्टिपल ऑप्शन दिले होते. त्याच्यापैकी एक इनडायरेक्ट लेबर हे सुद्धा एक ऑप्शन होतं. तर इनडायरेक्ट लेबर इट इज नॉट अ पार्ट ऑफ कॉस्ट, प्राइम कॉस्ट. प्राइम कॉस्ट मध्ये नाही येत. त्याच्यानंतर कॉस्ट शीट रिलेटेड क्वेश्चन विचारला होता. कॉस्ट शीटचा जो बेसिक फॉर्मॅट आहे मुलांना, तो बेसिक फॉर्मॅट आपल्याला परफेक्ट माहिती पाहिजे. डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट लेबर, डायरेक्ट एक्सपेन्सेस तिन्हीची टोटल प्राइम कॉस्ट होते. हे परफेक्ट माहिती पाहिजे. आणि हा याच्यात कॉस्ट अकाउंटिंग मध्येच बीईपी, बीईपी म्हणजेच त्याला ब्रेक इव्हन पॉईंट म्हणतो आपण, नो प्रॉफिट नो लॉस. तो बीईपी रिलेटेड क्वेश्चन होता. ऑफकोर्स परत एकदा सांगतो, सॉल्व्हिंगचा नव्हता, पण बीईपीचा क्वेश्चन विचारला गेला. ठीक आहे. त्यातल्या त्यात मुलांना डायरेक्ट टॅक्स मध्ये अजून एक क्वेश्चन. डायरेक्ट टॅक्स मध्ये टॅक्स कोणाला भरावा लागतो? तर पर्सनला टॅक्स लागतो. पण पर्सन मध्ये हिंदू अनडिवायडेड फॅमिली जी आहे, ओके, त्यातल्या मधले मेंबर टॅक्सेबल असतात का, टॅक्सेबल कोण असतं वगैरे, त्याच्याशी रिलेटेड क्वेश्चन विचारला होता. हिंदू अनडिवायडेड फॅमिली. आणि कॉस्टिंग मध्येच आधी तर मी सांगितलं कॉस्ट शीट रिलेटेड बेसिक क्वेश्चन तर मस्त आहे, ते तर विचारले त्यांनी. त्यातल्या त्यात ऍडिशनल मार्जिनल कॉस्टिंग. मुलांना मी आधी पण प्रत्येक वेळेस सांगत आलोय, जेव्हा पण तुम्ही कॉस्टिंगचा स्टडी कराल, कॉस्ट शीटचा फॉर्मॅट हा सगळ्यात इम्पॉर्टंट जरी पार्ट असला, तर दुसरा पार्ट मार्जिनल कॉस्टिंग आहे, त्याचा स्टडी कराच. तर मार्जिनल कॉस्टिंगवर सुद्धा, प्रोसेस कॉस्टिंगवर सुद्धा क्वेश्चन विचारला होता. प्रोसेस कॉस्टिंग, ओके, त्याच्यावरही न्यूमेरिकल क्वेश्चन नव्हता, सॉल्विंग थेरटिकल क्वेश्चन होता. ठीक आहे. नेक्स्ट मुलांना कॉस्ट अकाउंटिंग मध्ये सर्व्हिस रिलेटेड काही क्वेश्चन असतात, जसं ट्रान्सपोर्ट सर्व्हिस, मेडिकल मेडिकल सर्व्हिसेस, हॉटेलिंग सर्व्हिसेस. तर त्याच्यापैकी एक ट्रॅव्हलिंग सर्व्हिसेसचा क्वेश्चन विचारलेला होता कॉस्टिंग मध्ये. ठीक आहे. फायनान्शियल मॅनेजमेंट रिलेटेड जो क्वेश्चन विचारला होता मुलांना, की फायनान्शियल पोझिशन, एक पर्टिक्युलर डेटची फायनान्शियल पोझिशन आपल्याला कशात समजते? मग कॅश फ्लो स्टेटमेंट आहे, इन्कम स्टेटमेंट आहे, बॅलन्स शीट आहे, कशात समजते? तर मुलांना फायनान्शियल पोझिशन, पोझिशन स्टेटमेंट कशाला म्हणतात? बॅलन्स शीटला पोझिशन स्टेटमेंट. ठीक आहे. ऑडिटचं सर तुम्ही बोलले की सिलेबसमध्ये नव्हतं दिलेलं तरी पण आलं, मग खूप जास्त होते का? नाही मुलांना, खूप जास्त नव्हते. बेसिकली ऑडिटचा तो ऑडियर जो एक मिनिंग आहे, OUDIRE ऑडियर, त्याचं मिनिंग काय, तशा टाईपचा क्वेश्चन. डेप्रिसिएशनच्या मेथड सुद्धा इम्पॉर्टंट आहे मुलांना. जसं बोललो, 2 मेथड परफेक्ट लक्षात ठेवायला लागतील तुम्हाला, स्ट्रेट लाईन मेथड आणि WDV मेथड. त्याच्यावर क्वेश्चन एक्झाम मध्ये आलेला होता. ठीक आहे. स्टॉक रिलेटेड, फायनान्शियल अकाउंटिंग मध्ये स्टॉक म्हणजेच इन्व्हेंटरी म्हणा त्याला, इन्व्हेंटरी किंवा स्टॉक जे पण तुम्ही नावाने ओळखत असाल. तर इन्व्हेंटरी मध्ये जे फिफो लिफो मेथड असतात मुलांना, फर्स्ट इन फर्स्ट आउट, लास्ट इन फर्स्ट आउट, ॲव्हरेज स्टॉक मेथड, या सगळ्या स्टॉक रिलेटेड किंवा इन्व्हेंटरी रिलेटेड मेथड आहे. त्याच्यावर सुद्धा एक्झाम मध्ये क्वेश्चन आलेला होता. टॅक्सेशनचा अजून एक क्वेश्चन, डायरेक्ट टॅक्सचा. मी बोललो ना तुम्हाला, उलट सुलट चालत राहील माझं, तुम्ही तुमच्या हिशोबाने लिहित राहा. मला प्रेझेंटेशनची घेणं नाही, मी PPT बनवून ठेवलीच नाही आज. मला फक्त तुम्हाला पेपर सांगायचा आहे कसा होता. तुम्हाला कळलं तेवढं काफी आहे माझ्यासाठी. ठीक आहे. डायरेक्ट टॅक्स मध्ये मुलांना एक्झम्प्ट इन्कम बद्दल क्वेश्चन विचारलेला होता. एक्झम्प्ट इन्कम कोणता आहे? तर विच इन्कम इज टॅक्सेबल, असा पण विचारला जाऊ शकतो. विच इज नॉट टॅक्सेबल, मुलांना विच इज नॉट टॅक्सेबल त्याला एक्झम्प्ट इन्कम म्हणतात. त्याचा बेस्ट एक्झाम्पल इज ऍग्रिकल्चर इन्कम, जी इन्कम एक्झम्प्ट आहे. ठीक आहे. आणि इवन AS कोण बनवतो हा एक क्वेश्चन होता. AS बनवायचं काम इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियाचं आहे. इन्कम टॅक्स कोण बघतो? इन्कम टॅक्सला कोण रेग्युलेट करतं? तर मुलांना लक्षात ठेवा, CBDT, सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस. ठीक आहे. मुलांना याच्या व्यतिरिक्त अजून काही इनपुट मला जस्ट भेटलेले आहेत, ते पण मी तुम्हाला जस्ट ऍड करतो तुमच्या नॉलेजसाठी. रिझनिंगचे जे क्वेश्चन्स होते मुलांना, त्याचे टॉपिक्स जे आलेत, मोस्ट ऑफ द क्वेश्चन पझलमध्ये सिटिंग अरेंजमेंटचे जे क्वेश्चन असतात मुलांना, सिटिंग अरेंजमेंट, 4 सिटिंग अरेंजमेंट वाले क्वेश्चन विचारलेले होते एक्झाम मध्ये, 4 सिटिंग अरेंजमेंट वाले. त्याच्यानंतर याच्यावर 4 हे झाले, 4 सिलोजिझम. माझं प्रोनाऊन्सिएशन चुकू शकतं, बिकॉज इट इज नॉट माय फोर्टे. माझा तो प्लस पॉईंट नाही, म्हणजे सांगतोय सिलोजिझम किंवा हां ठीक आहे. त्याच्यावर 4 क्वेश्चन विचारलेले होते ऑलमोस्ट. त्याच्यानंतर डिस्टन्स आणि डायरेक्शन, डिस्टन्स आणि डायरेक्शन या टॉपिकवर एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारले गेलेले. नेक्स्ट, इनइक्वालिटी. मुलांना इनइक्वालिटी हा जो टॉपिक आहे रिझनिंगचा, त्याच्यावर क्वेश्चन आला होता. आणि कोडिंग डिकोडिंग,
हे टॉपिक तुम्हाला माहित नसतील अशातला भाग नाही, पण मग याच्यामध्ये ही रिपिटेटिव्ह टॉपिक आहेत मोस्टली. म्हणजे कोणती एक्झाम असली थोडं जरी असलं रिझनिंग ते विचारलं जातं. 1 मार्क्स साठी क्वेश्चन ते विचारले गेलेले आहे. ठीक आहे. आणि काही वर्ड प्रॉब्लेम पण विचारले गेले होते त्याच्यामध्ये रिझनिंग मध्ये. मोस्ट ऑफ द सॉल्विंग वाले क्वेश्चन होते ऑफकोर्स काही त्याच्यात. मराठीसाठी त्याच्या मराठीमध्ये ते रँक लावायचा क्वेश्चन होता. सिक्वेन्स सेट करा प्रॉपरली आणि वाक्यातील चुका शोधा. वाक्यात रिलेट मोठे मोठे त्याच्यातले चुका वगैरे शोधायच्या आहे. आणि उतार्यावरचे क्वेश्चन जसं तुम्हाला बोललो इंग्लिशमध्ये मराठीमध्ये ते क्वेश्चन होते मोठे मोठे. टोटल ओव्हरऑल क्वेश्चन खूप इझी होते मराठीमधले. आणि जे कन्सेप्ट क्लॅरिटी आपण जे बेसिक क्वेश्चन जेवढे कव्हर करून घेतोय हे खूप जास्त युजफुल आहे. हे माझं नाही मुलांना स्टुडंट्सचं ओपिनियन आहे. स्टुडंट्सचे मेसेजेस आलेले आहे. तर तुम्ही जे बेसिकवर फोकस करतात ना त्याच्यानेच आम्हाला खूप जास्त क्लिअर होत आहे. ज्यांनी सिडकोचा क्लास केलेला नव्हता, सिडकोची तयारी केलेली नव्हती, आता जस्ट युट्यूबवर आपल्यासोबत जॉईन झाल्यात, असे सुद्धा स्टुडंट्सचे मेसेजेस आलेले. सर मी तुमचा युट्यूबचा स्टुडंट आहे, फक्त बेसिक कन्सेप्टचे लेक्चर बघितले, त्याच्याने सुद्धा खूप जास्त फायदा झाला आणि आम्ही पेपर अटेम्प्ट करू शकलो. त्याच्यामुळे जेव्हा आपण बेसिक कन्सेप्टचा स्टडी करतोय आपण त्या डोक्यात फक्त असं नका टीचर अवघड घ्या अवघड घ्या अवघड घ्या. बेसिक क्लॅरिटी असं तोड पाहिजे ना मुलांना की त्याच्यात मिस्टेक व्हायलाच नको. मी असं नाही म्हणत टफ लेवलचे क्वेश्चन कधी करूच नका, आपण त्याच्यावरही जाऊ. इव्हन बॅच मध्ये तर करणारच, युट्यूब मध्ये सुद्धा आपण गरज पडल्यावर आपण टफ क्वेश्चन आणू. पण डोंट अंडर एस्टिमेट द पॉवर ऑफ बेसिक कन्सेप्ट. स्टुडंट एवढ्या सोबत या समरी सोबत आपण इथं थांबूया. 20 मिनिट्स ऑलमोस्ट पूर्ण समरी झाली 21 मिनिट्सची. स्टुडंट्स आशा करतो की माझ्या इनपुटने नक्कीच तुमचा अर्धा मार्क तरी वाढेल. खारीचा वाटा सिंहाचा वाटा नसेल तरी चालेल. खारीचा वाटा जरी असला तुमच्या आयुष्यात तरी नक्की आठवण करा. आणि तुमचे कमेंट आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. मुलांना खूप जास्त एनर्जी भेटते काम करायसाठी. तुमचे कमेंट आमच्यासाठी सगळ्यात मोठी स्ट्रेंथ आहे. पैसाने स्ट्रेंथ नाही येत, पैशाने प्रॉपर्टी बनते, पॉवर एनर्जी नाही येत काम करायची. रात्री 11:30-12 वाजता व्हिडिओ बनवायसाठी एनर्जी पैशाने नाही येत मुलांना, ती तुमच्या रिस्पॉन्स येते. तुमचा रिस्पॉन्स असू द्या. धन्यवाद. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हॅपी लर्निंग विथ केके सर. टेक केअर. बाय बाय.